थँक यू डीजे. आपण सामना आपल्या भेटीला आलाय तो म्हणजे सह्याद्री निलेश 11 वर्सेसचा सौम्य कृपा या दोन संघांमध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना देखील या दोन संघांदरम्यान पाहायला मिळाला होता. त्या दरम्यान देखील आपण पाहिले तर सौम्य कृपा 11 संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावाचा टार्गेट सेट केला होता आणि तो चेस करत असताना सह्याद्री निलेश 11 संघाने देखील तो चेस केला होता. त्या सगळ्या गोष्टीला आता विसरून पुन्हा एकदा नव्या उमेदीने नव्या जोशने या ठिकाणी खेळताना दोन्ही संघ पाहायला मिळणार आहे. आणि खास करून हीच एक युवा क्रीडा कमिटीची खासियत राहिली आहे. जिद्द, चिकाटी आणि एकता हाच आमचा युवा क्रीडा कमिटी नाव लक्षात ठेवा. नाव लक्षात ठेवा. 7वा पर्व ही संधी पुन्हा नाही येणार. स्वामी कृपा 11 पहिल्या 11 पराभवाच्या छायेमध्ये पराभवाच्या सह्याद्री निलेश 11 आता संधी अशी आहे त्यांच्या अगेन्स्ट त्यांना पुढे करण्याची संधी आहे. म्हणून म्हटलं की संधी महत्त्वाची आहे. आणि दुसऱ्यांदा संधी सह्याद्री निलेश 11 अशी आहे कदापि उलटफेर करण्याची संधी वैराग्याचा खास करून बॅटिंगकडे आले आणि स्वामी कृपा 11 संघाच्या समोरही असणार आहे. रेस लागले. दुपारचं सत्र मॅच रंगणार आहे. क्रिकेटचा रणसंग्राम आता रंगताना पाहायला मिळणार आहे. रणसंग्रामाला सुरुवात झाली. पहिला बॉल बागपूरला गेला. कट करण्याचा बाजूला बॉल निघून चाललाय. तिसऱ्याचा प्रयत्न थांबवलाय. सांगितलं वापर केला थांबवण्यात आला. 2 धावा पहिल्या बॉलवरती सुरुवात झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आले. दोन्ही खेळाडूंमध्ये झोट्यामध्ये पाहायला मिळणार आहे. खास करून अनिकेत आणि अंबोल्यांच्या मध्ये ऑफसाइडला प्रयत्न सुंदर झेल आणि अंबोल्यांचा विकेट. Exclusive DJ Spat. नक्कीच दोघांमध्ये जुगलबंदीमध्ये आपण पाहतोय म्हणजे भावेश बोरले बघा कशा प्रकारे फलंदाजी करणे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. पुढचा चेंडू या बाजूने चेंडू चेंडू खेळ काढला. पॉईंटच्या दिशेने कंप्लीट केल्या. भावेशच्या दरम्यान स्पर्धेमध्ये संघामध्ये खेळत असताना त्यांनी फलंदाजी केली. त्या नावावर आपण एकदा क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट केली. सौम्य कृपा संघाची धावसंख्या झाली. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि दबाव तो दडपण प्रेशर मैदानाच्या दिसून येतं. जसं अमोल वैराग्याची विकेट आहे. धावा फलकावरती 4च्या मोबाईलमध्ये अनिकेतनं स्वतः केलेला क्लास दाखवलाय. लीडर क्रिकेटला परफॉर्मन्स अनेक वर्ष आपण पाहिल्यात. अनेक गोलंदाजी पाहिल्यात. अष्टपैलू कामगिरी अडकलचा प्रवास स्पर्धेमध्ये अडकलचाही नावाचा बोलबाला राहिलाय. त्यामध्ये अनिकेत
चांगला खेळलाय ते चांगला क्षेत्ररक्षकाला जोपर्यंत फील करतील तोपर्यंत सिंगल आरामात कंप्लीट जाऊन पोहोचतील फर्स्ट ओव्हर धावा झाल्या 5 निलेश दादांच्या बाजूला बसलाय टाळ्यांचा गजर नेहमी गरजेचं आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवणं गरजेचं आहे भले खूप लांबची गोष्ट आहे परंतु ज्यावेळी तुम्ही मोबाईलला एखादी गोष्ट करणार ना एखादा आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देणार प्रोत्साहन खूप निर्णायक असतं त्यामुळे खेळाडूंची एनर्जी वाढत असते एनर्जी वाढली की तुमचा खास करून प्रवास चांगला होणार प्रवास तुमचा परफॉर्मन्सही चांगला होणार चांगला परफॉर्मन्स सध्या सह्याद्री स्वामी कृपा हीच वेळ आहे बदलण्याची नाही होऊ शकत करू शकतोय खरी वेळ आहे नक्कीच्या ठिकाणी ज्या गोष्टीचा उल्लेख केला खेळाडूंचा मनोबल वाढवण्यासाठी लागला जात आहे चर्चा झाली कॅश प्राइज देण्यात येते म्हणजेच बाळराम बैकर यांच्या शुभ हस्ते येणार आहे. बघूया स्वामी कृपा 11 संघासाठी खेळणारा खेळाडू खास करून भविष्य बोललेले आपण खेळताना पाहतोय. पुढचा चेंडू आहे कशा प्रकारची फलंदाजी करतोय आता मात्र पहिला चेंडू आहे खूप एक्स्ट्रा पट लावण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून एक्स्ट्रा तर्फामध्ये एक धाव टोटलमध्ये ऍड केली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्यावरती जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण नरेंद्रला गोलंदाजी करताना पाहतोय. षटपीच चेंडू आहे चेंडूला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू आलाय शॉट लॉंगॉनला टिपलाय झेल आणि संपलाय भावेश यांचा खेळ. 1 मोर विकेट गॉन. थँक्यू सह्याद्री निलेश पण तेच सांगतात नाव मोठं जरी नसलं परंतु काम मोठं करायचं आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच आता नावाची दखल घेण्यासाठी प्रत्येकाला भागही पाडायला लागलेत. का कधी कधी कसं असतं की आपल्या नावामध्ये बाकीच्या गोष्टी कसं असतं की तुम्ही ज्यावेळी ऑक्शन होतात त्यावेळी बऱ्याच गोष्टी चालू असतात की हा संघ कसा आहे त्या संघामध्ये काय होणार कुठला संघ पुढे येणार तिथेही काही गोष्टी लागलेल्या असतात परंतु मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही दाखल होतात त्यावेळी तुमचा देणारा परफॉर्मन्स तो बेटर करणार की बेटर पेक्षा पुन्हा एकदा पुढे घेऊन जाणार या गोष्टीवरती सर्वाधिक जास्त लक्ष वेधित केलं जात आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या परफॉर्मन्स चांगले आहेत. परंतु स्वामी कृपा ही वेळ आहे पुन्हा म्हटलंय मी की हीच वेळ आहे बदलण्याची हीच वेळ आहे स्वतःला बदलवण्याची मैदानावरती पाहूयात. पुढे स्क्वेअर लेगच्या बाजूने खेळलाय पंचांच्या अगदी बाजूने चाललाय बॉल एक धाव कंप्लीट बाउंड्री लाईनवरती जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 7 आमच्या जोडीने स्वतः श्यामजी जोडले गेले आहेत बाजूने प्रीतेजी पवार सकाळपासून बसले आहेत सुनीलजी यांनाही पाहिलात प्रत्येकाची भूमिका माहीत आहेत जसा मी उल्लेख प्रत्येकाचा करतोय ही युवा क्रीडा कमिटी खऱ्या अर्थानं 1 मित्र 2 मित्र 3 मित्र जसं नेहमी म्हणतात ना एक वीट अभेमध्ये खेळलाय बॉल झेलची संधी आहे पाहूया क्षेत्ररक्षक आलाय नाही थोडा दूर राहिलाय आधीच तो थोडासा स्लो आला त्याच्यानंतर पाहिलं बॉल दूर राहिला मग त्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला धावसंख्या फलकावरती वाढत असताना धावसंख्या 9 धावा. तसं नेहमी म्हणतात ना की एक वीट दुसऱ्या विटेला जोडत गेलं की एक घर बनतं तशी युवा क्रीडा कमिटी आहेत. एक व्यक्ती पुढे आल्यानंतर 2 व्यक्ती जमा झाले 2 व्यक्तीपासून आज झालेला हा परिवार कदापि युवा क्रीडा कमिटीची ताकद बनलाय आणि तो स्ट्रॉंग बनताना पाहायला मिळालाय. त्यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय सिंगल पाहायला मिळत आहेत सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 10 धावा. एका गोष्टीची मी उल्लेखही केलाय गावी खेळत असताना मंडणगडमध्ये आपण शेतामध्ये खेळतो किंवा आपण एखाद्या मळ्यामध्ये खेळतो तिथे तुमच्याकडे मैदान तितकी चांगली नाही आहेत मग इतक्या चांगल्या मैदानावरती खेळताना तुमचा फिल्डिंगचा दर्जा स्तर तुम्हाला चांगला दाखवायचा आहे तरच तुम्ही येत्या मंडणगड प्रीमियर लीगच्या 8व्या पर्वामध्ये सर्वाधिक जास्त बोली सिस्टम मध्ये जाऊ शकतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळलाय पुढे येऊन खेळलाय आणि त्या ठिकाणी मिस्टेक करत असताना बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार मिल्टा धावा 6 षटकार. थँक्यू डीजे 6 धावेने धावसंख्या वाढली आहे थोडासा प्रेशर रिलीज होताना पाहतोय आपण स्वामी कृपा 11 संघामध्ये. पुढचा चेंडू आहे नवनीतचा आता मात्र पुन्हा एकदा एज लागल्या
यष्टी षटकावरून थोडीशी पुन्हा एकदा मिस फिल्डिंग होताना पाहतोय आपण अनिकेत यांच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे. नरेंद्र यांच्या गोलंदाजीवरती एका धावेने धावसंख्या वाढल्या जाऊन पोहोचली ती 17. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या अनिकेतने आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहायला गेलो तर आतापर्यंत 12 धावा खर्च केल्या आहेत. खास करून तो एक षटकार त्यानंतर 6 धावा लगेच वाढले गेल्या तर 6 धावेने जाऊन धावसंख्या पोहोचल्या ती 2 षटक समाप्त कर 17. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धनंजय सर किती धावा बनतील, फायटिंग स्कोर टोटल स्कोर कितीपर्यंत अपेक्षित असेल स्वामी कृपा 11 संघाला? ना आता सध्याचे कंडिशन पाहिले तर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 17 झाल्यात. 17ला तुम्ही 12 13ने ऍड केलं तर 30 चांगली धावसंख्या फायटिंग टोटल आहे. जसं मी उल्लेख केलं की 30 धावसंख्या बनवण्यासाठी कधी कधी संघर्षही करावा लागलाय, कधी कधी आरामातही झाल्यात, पण कधी कधी जास्त संघर्ष करावा लागलाय. पहिला बॉल रनआउटच्या बाबतीत फलंदाज बाद होताना पाहतोय ते म्हणजेच फलंदाज प्रसाद निकम या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर गोलंदाजी केली आहे. गोलंदाज जितेंद्र पवार गोलंदाजी करताना आपण गोलंदाज ट्रॅकवरती पाहतो तर न्यू फलंदाज संतोष लेफ्ट हँड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाला. दोघे आता संतोषवरती महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वामी कृपा 11 संघाच्या कर्णधाराने दिलेल्या आहे. स्ट्राईकवरती आहेत रोहित आणि त्यांच्या साथीने संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज स्ट्राईकवरती गोलंदाज पुन्हा एकदा जितेंद्र पवारला आपण पाहतोय. आता मात्र हाच तो सामना, या सामन्याची वेळ या ठिकाणी स्वामी कृपा 11 संघासाठी महत्वाची असणार आहे. पुढचा चेंडू आहे, फुलटॉ चेंडू आहे, फुलटॉ चेंडूला फोर्स केलाय, चार्ज केलाय आणि चेंडू भिरकाव दिलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून निघून चालला चेंडू. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धल, तब्बल अर्धा डझन षटकार 6 धावा. नको मला बंगला नको. थँक यू. बारी सबकी आहे की कभी तुम्हारी कभी हमारी. मैदानाच्या मध्ये सध्या स्वामी कृपा तेच सांगताय. धावा 25. 25 पुन्हा एकदा फटका चांगला खेळला. चेंडू चालला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आला तिथून वेगाने पुढे. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी चांगली झालाय. रनिंग बिटवीन द विकेट. हो मला धावायचं आहे, मला रन घ्यायचे आहेत. रोहित जाधव मैदानाच्या आतमध्ये तेच सांगतायत. धावफलकावरती धावा 27. म्हणून म्हटलं मी हे नारंगीचं मैदान आहे, तिथे कमी धावसंख्या देखील रोखल्या जाऊ शकतायत. इथे 30च्या जवळपास गेलं तरी देखील मात्र एक चांगला मॅच होऊ शकतोय आणि प्रयत्न स्वामी कृपा 11चा संघ तोच करतोय. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहेत. विचार तर विनिमय सुरू आहे. 2 बॉलमध्ये किमान 5 किमान 6 धावा. फटका खेळण्याचा प्रयत्न मिस केला बॉलला. त्या ठिकाणी रन घेण्याचा प्रयत्न, धाव मात्र नाही घेतली. स्वतः स्ट्राईक एंडवरती थांबण्याचा प्रयत्न रोहित जाधव करतायत. निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचा बॉल बाकी. 27 धावा धावफलकावरती लगावल्यात. हा शेवटचा बॉल मात्र ठरवणार काय होणार, कशा प्रकारे होणार, किती रन होणार, कोण कोणाला थांबवणार, बॅटर थांबवणार बॉलरला की बॉलर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचा बॉल टाकणार. पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय बॉलवरती. झेलची संधी, झेल निसटलाय. डबल कंप्लीट होऊ शकते त्या ठिकाणी आणि डबल वरती समाधान व्यक्त करावं लागलंय. धावसंख्या 29 झाल्यात. 30चं लक्ष, सरासरी 10ची कंप्लीट करायच्या सह्याद्री निलेश 11ला आणि निलेश धामण्याने म्हटलं ठीक आहे, बरोबर धावसंख्या आहेत ते आपण होऊ शकते, आपण करू शकतोय. आणि स्वामी कृपाने देखील म्हटलं हो 30 झाल्यात, आता 30 आपण रोखू शकतोय. प्रयत्न होणार, दोन्ही बाजूने होणार. काय होणार काय नाही होणार याची चर्चा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात. एक छोटासा ब्रेक नंतर आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडूयात. प्रीमियर लीगच्या तुपाने नावाचा
थँक्यू. मंडणगडच्या स्वाभिमानाची तुमच्या आमच्या भेटीला आलेली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. मंडणगड प्रीमियर लीग 2025चा या ठिकाणी सामने पाहायला मिळत आहेत. याच्यानंतरचे जे होणारे सामने आहेत त्या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. द सुपर किंग वर्सेस क्षत्रिय कुलवंतस या दोन्ही संघाच्या करताना विनंती आहे आपण टॉस साठी या. लगेचच या इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. तर म्हणजेच द सुपर किंग आणि क्षत्रिय कुलवंतस आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या लगेच टॉस करायचा आहे. द सुपर किंग संघाचे कर्णधार आणि क्षत्रिय कुलवंतस. आजच्या दिवसात आपण चौथा सामना देखील या दोन संघाच्या दरम्यान पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा त्याच दोन संघादरम्यान आजच्या दिवसातील हा सामना पाहायला मिळणार आहे. मागील सामन्याला संपूर्ण विसरून पुन्हा एकदा नव्या उमेदीने नवा जोशने या ठिकाणी खेळण्यासाठी दोन्ही संघ तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच दक्ष सुपर किंग आणि त्यांच्या साथीने असणारा समोरचा संघ क्षत्रिय कुलवंतस. या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. टॉस करताना आपण पाहतोय वरिष्ठ सल्लागार भिकू मामा मालप यांच्या शुभास्ते टॉस स्विंग केला गेला. त्यानंतर टॉस कोणत्या संघाकडे झुकतोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. टॉस जिंकलाय तर म्हणजेच टीम दक्ष सुपर किंग संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि क्षत्रिय कुलवंतस या संघाला फलंदाजासाठी आमंत्रित केले गेले. त्या गोष्टीची देखील चर्चा होणार. टॉसवरती देखील चर्चा केली जाणार आहे. पाहूया पुन्हा एकदा आपण जाऊया मागील मॅचच्या सेकंड इनिंगकडे. जो सामना चालू आहे आपल्या दरम्यान भेटीला स्वामी कृपा 11 वर्सेस सह्याद्री निलेश 11 या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. डीजे राजाने एकदा देऊया संधी, त्यानंतर पण येऊया मैदानाच्या दिशेने. चला पुढे एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आपल्या दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर करताना पाहायला मिळत आहेत. सह्याद्री निलेश 11 संघाकडून दोन्ही सलामी बॅटर अनिकेत माडिक आणि विशाल दामणे हे दोन्ही सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. स्वामी कृपा 11 संघाकडून गोलंदाज तयार होताना पाहायला मिळालं. फील्ड पोझिशन आपण पाहूया कशा प्रकारची फील्ड पोझिशन आहे. डीप लॉंग ऑफला आपण रोहितला पाहतोय. अडकल संघाचा हा खेळाडू. तरी डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहायला मिळतोय तर म्हणजेच भावेश बोरले. शॉर्ट कव्हरला खेळाडू पाहतोय. पॉइंटला खेळाडू पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू पाहतोय. त्यानंतर शॉर्ट फाईनला खेळाडू. लेट्स प्लेचा इशारा पझरकडून दिला गेला. सामन्याला होते सुरुवात दुसऱ्या इनिंग्समध्ये. 18 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या. सामना विजयासाठी स्वामी सह्याद्री निलेश 11 या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार जाधव तयार होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू जडमध्ये टाकल्यानंतर कव्हर ड्राईव्हचा खेळलेला फटका आहे आणि त्या फटक्यावरती एकच धाव मिळते. एखादा वेळी अकाउंट्स ओपन केले जाते. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे सर्व कमिटी मेंबर्सना विनंती आपण या ठिकाणी कॉम्बॉक्समध्ये वरती यायचं आहे. युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे सर्व पदाधिकारी आपल्याला विनंती आपण या ठिकाणी या. उपाध्यक्ष श्यामजी शिगवन यांचा पण संपर्क करायचा आहे. पुढचा चेंडू आहे शॉर्ट पिच चेंडूला पूर्णपणे अक्रॉस द लाईन अँगल क्रिएट करत असताना केला फटका निघून चालला. चेंडू फाईनल क्षेत्रामध्ये 1 बाउन्स सीमारेखा पार 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 येत आहेत. धावा 4 चौकार 4 धावाने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचल्या ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर सुंदर प्रकारची गोलंदाजी. त्यानंतर थोडेसे दिशाहीन गोलंदाजी, थोडासा नियंत्रण कंट्रोल, थोडासा
बाहेर गेल्यानंतर पुरेपूर फायदा घेताना पाहायला मिळाला फलंदाज खास करून सह्याद्री निलेश 11 संघाचा फलंदाज विशाल यांच्या बॅट बदलले चौकार. त्यानंतरचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू फ्रंट फटला येऊन फक्त कट केलाय चेंडूला आणि चेंडू एवढा वेगाने निघून गेलाय तडम्याच्या क्षेत्रामध्ये. अलाउन द कार्पेट सेमारिका पार जात असताना पुन्हा एकदा मिळतील धावा 4 धावेने पुन्हा धावसंख्या वाढली आहे. आता मात्र मगासपासून कालच्या दिवसापासून जी चाललेली चर्चा होती सगळे फटके ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साईडला फटके पाहायला मिळत नव्हते परंतु आता फलंदाजामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. त्यानंतर पूर्णपणे प्रत्येक शेडूवरती येऊन त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळाला. ह्या मागील 3 चेंडूचा जर विचार केला गेला तर पहिल्या चेंडूला कव्हर ड्राईव्ह, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला तर फाईन लेग क्षेत्रामध्ये, त्यानंतर थर्डमॅन आणि चौथ्या चेंडूवरती देखील थर्डमॅन म्हणजे प्रत्येक चेंडूवरती रन्स घेण्याचा प्रयत्न बोलबाला खास करून फलंदाजांच्या माध्यमातून होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता मात्र सुंदर गोलंदाजी गुडल्यास पाडवाचा चेंडूला थोडासा स्विंग केलं गेलंय. गोलंदाज ओमकारने निर्धाव चेंडूची सांगता आता मात्र करताना पाहायला मिळाले. खास करून फलंदाज अनिकेत माडिक यांच्या समोर गोलंदाजी करत असताना सुंदर प्रकारे हाताळलेला चेंडू आपण ओमकार यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा आता मात्र वाईड यॉर्कर प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 चेंडू मात्र पण एकदा कमबॅक करून देताना पाहायला मिळालेत. खास करून स्वामी कृपा 11 संघासाठी 1 षटक समाप्त केर धाव संख्या झाली ती म्हणजेच 10. 1 षटकामध्ये 10 धावा झाल्यात. 2 षटकामध्ये अजून 20 बनवायचे आहे. 10ची आस्किंग रन रेट आहे, 10ची सरासरी आहे ती मेंटेन ठेवत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्यात. विकेट कोणत्याही प्रकारची गमावली नाही ती म्हणजेच स्वामी सह्याद्री निलेश 11 या संघाकडून खास करून ही जमेची बाजू ठरताना पाहायला मिळाल्या. येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल हे देखील बॅटल तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा शुभमला घेऊन येताना आपण पाहतोय. बघूया शुभमवरती संपूर्ण जबाबदारी दिली आहे कर्णधार अमोल बैराग यांनी स्वामी कृपा 11 संघाची. यांना 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्यात. या चेंडूमध्ये कंट्रोल नियंत्रणात्मक गोलंदाजी खास करून शुभमवरती जबाबदारी दिली आहे. शुभम कशा प्रकारे सार्थ ठरत आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. स्ट्राईकवरती आहेत फलंदाज आपण पाहतोय विशाल स्ट्राईकवरती आहेत तर नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत अनिकेत. येणार 6 चेंडूवरती बघूया कशा प्रकारची गोलंदाजी. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी स्ट्राईकवरती पण एकदा शुभम तयार. पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूला त्या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसतोय. सोपा झेल टिपतायत स्क्वेअर लेग विचारामध्ये क्षेत्ररक्षक. चुकी त्या कोणत्याही प्रकारची होत नाही. टिपलाय झेल संपलाय. विशाल यांचा खेळ. पहिला विकेट गॉन. पहिला गडी या ठिकाणी बाद होताना आपण पाहतोय मात्र सह्याद्री निलेश 11 संघाचा फलंदाज. मगाशी आपण त्या गोष्टीची देखील चर्चा केली होती. एक जमेची बाजू होती. पहिल्या षटकामध्ये विकेट कोणत्या प्रकारे गमावली नव्हती परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्या ठिकाणी फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विशाल मात्र आता पहिल्याच चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळालेत. आणि विशाल बाद झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत साहिल आज असा खेळाडू आहे त्याच्याकडे देखील क्षमता आहेत. बघूया कशा प्रकारचे फलंदाजी करते ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोलंदाजी स्ट्राईकवरती शुभम आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्टेप आडून उंच हवेमध्ये खेळलेला फटका आहे. चेंडू निघून चालाय. सीमारेखा पार डीप लॉंगांच्या वरून येतोय. हा एक षटकार 6 धावा. पूर्णपणे ताकदीचा वापर या ठिकाणी झोकून दिलाय फलंदाज साहिलने आणि षटकार लगावताना पाहायला मिळाले. आणि आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक केले गोलंदाज शुभमने. सुंदर गोलंदाजी अवे फ्रॉम द बॉडी त्या ठिकाणी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. पहिला चेंडू त्या ठिकाणी
पहिला पण जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. जड मध्ये चेंडूला त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुंगर मनगडाचा वापर करून फटका खेळला आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू शॉर्टपिच चेंडूला ऑन साइडला खेळून काढले आणि एकच धाव त्या ठिकाणी कंप्लीट करताना आपल्याला पाहायला मिळाले. एका धाब्याने धावसंख्या वाढले, जाऊन पोहोचले ते म्हणजेच 17 धावसंख्येवरती. येणाऱ्या चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची गरज आहे. या षटकातील काही चेंडू सलग आहेत. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करते शुभम, ते देखील पाहणं महत्वाचं असेल. आता मात्र पुन्हा एकदा जडमध्ये सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचा नजारा. थोडंसं फंबल होत आहे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत चुकीला माफी नाही. असंच काहीसा रिझल्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 रूपांतर 2 मध्ये कन्वर्ट केले गेले, ते म्हणजेच अनिकेत आणि त्यांच्या साथीने असणारे फलंदाज सैल यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आता मात्र पुन्हा एकदा स्टेप पाडून पुढे मारण्याचा प्रयत्न आहे. अपील केले पंचांनी कोणत्याही प्रकारची रिॲक्शन पाहायला मिळत नाही. तर पुन्हा एकदा पंच दर्शवतात. लीग बाईस सर्वांमध्ये 1 धाव मिळते. एका धाब्याने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाल्या. जाऊन पोहोचते ते म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. दोन्ही षटकामध्ये 10ची सरासरी मेंटेन ठेवल्या, म्हणजे प्रत्येक षटकागणिक 10ची सरासरी बनवायची आहे. ते 2 षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्या होत्या ओमकार जाधव याच्या गोलंदाजीवरती, तर शुभम याच्या गोलंदाजीवरती देखील 10 धावा कंप्लीट केल्यात. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 मध्ये धावा बनवायच्या आहेत 10, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आता 6 मध्ये 10, मॅच उघड्या डोळ्याने पहा, कारण या ठिकाणी रंगणारा सामना हा अटातडीचा सामना आहे. सह्याद्री निलेश 11 की स्वामी कृपा की सह्याद्री निलेश 11, मात्र या 6 चेंडूवरती सामन्याचं संपूर्ण समीकरण बनले गेले आहे. गोलंदाजी स्ट्राईकवरती गोलंदाज पुन्हा एकदा अमोल वैराग तयार होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही गोलंदाजांनी आपली महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. आता मात्र कर्णधाराच्या हातामध्ये दिलाय चेंडू. कशा प्रकारच्या येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अमोल वैराग गोलंदाजी स्ट्राईकवरती, तर अनिकेत महाडिक स्ट्राईक. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आहे. फुल टॉस चेंडूला ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय, झेल खाली, टिपलाय, झेल सप्लाय, अनिकेत यांचा गेम. 1 मोर विकेट गॉन. आता मात्र झेल टिपलाय, ते म्हणजे क्षेत्ररक्षक ओमकारला पण झेल टिपताना पाहायला मिळालं. या ठिकाणी थोडंसं प्रेशर होतं, दडपण होतं दोन्ही फलंदाजांवरती. आता त्या ठिकाणी विकेट मात्र त्या ठिकाणी गेले ओमकार यांची आणि अनिकेत यांची. अनिकेत बाद झाल्यानंतर मोठा धक्का लागतो, म्हणजे सह्याद्री निलेश 11 या संघाला आता सामना बनलाय. 5 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा. तू जमीन पैदा कर, तू आसमान पैदा कर, मांगने से कुछ नहीं मिलता मेरे दोस्त, तू तुम्हारे अंदर आत्मविश्वास पैदा कर. आणि त्याच आत्मविश्वासाने दोन्ही संघातील खेळाडूंना खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. आमच्या साथीने जोडले जातील आमचे साथी समालोचक धनंजय सर. नाही, रंगलेला मॅच आहेत, कारण ज्या सामन्याच्या दिशेने जायचं आहे तसाच सामना रंगणार. म्हणून म्हटलं उलटफेर होणार, दोन्ही बाजूने होणार, कधी इथून कधी तिथून. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गॅपमध्ये चालला, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल. अशा कंडिशन मध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता चुकी नाही करायची आहे, डोकं शांत ठेवायचं आहे. म्हणून म्हणतो नेहमी डोक्यावरती कॅप असते, पण कॅप असल्यानंतर डोक्यावरती केस पण असतात. अशा कंडिशन मध्ये डोकं शांत ठेवायचं आहे. शांत डोक्याने जर विचार कराल तरच मैदानावरती तुम्ही जिंकाल. पाहूयात पुन्हा समीकरण मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 बॉल, रन करायच्यात 8. अमोल वर्सेस संदेश. क्लीन बोर्ड, दांडी 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 गुल करत असताना पाहायला मिळाले. अमोल वैराग घेतात विकेट, आउट. मैदान रंगलाय डावाचा, शौर्याच्या या देयाचा मैदान रंगलाय डावाचा. शौर्याच्या डावाचा खेळ रंगलाय खऱ्या अर्थानं क्रिकेटचा. या डेंजर बॉलरनी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडी उडवली. या फेमस थँक्यू. फेमस बॅट्समॅनची दांडी उडवलंय, आणि कोणी उडवलंय? अमोल वैराग यांनी उडवलंय.
सुरेंद्रजी यांच्या चेहऱ्यावर आता थोडी स्माईल आलाय. विश्वासजी आमच्या बाजूलाच आहेत, ते कधीपासून बसतायत उठतायत पाठीमागे येत आहेत. आता हॉट सीट माझी होती, आधी बसलेले ते बोलतात नाही आता मी उठतो इथून. सीट पण खाली करून दिली होती कारण मॅचच तसा रंगलेला आहे. पुन्हा त्या मॅचच्या दिशेने जातोय. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत. पुन्हा तीन बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असणार आहेत. 3 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 8 आर पार वाला खेळ आहे. क्रिकेटचा खेळ रंगलाय. पर्व भले 7वं आहेत पण 7व्या पर्वामध्ये करायचे आहेत 8 रन. 3-8 चांगला बॉल टाकलाय, पाठीमागे चाललाय, थांबवलाय, बॉलला थांबवलाय. या कंडिशन मध्ये थांबवणं गरजेचं आहे. अजून येणारे 2 बॉल आहेत. 2 बॉलमध्ये 7 धाब्याची गरज आहे. एक तर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले होते. साहिल वरती आता गेम आहे. साहिल साहिल करेल का या मॅचला फिनिश की अमोल वैराग एक असा बॉल जो मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वामी कृपाला घेऊन येईल. 2 बॉलमध्ये 7 धाब्याची गरज. ओह द विकेट. समोर फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय, चाललाय बॉल सीमा रेषेच्या पार. म्हटलं साहिल हिल कर झील कर आणि साहिलला ठोकलाय चौकार. मॅच रंगलाय. शेवटच्या बॉलवरती रन करायचे आहेत बरोबर 3. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ ना बंगला ना गाडी, ना बंगला ना गाडी, सबको चाहिए ट्रॉफी. समोर दिसणारी ट्रॉफी त्याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. जसे संघ मालकांच्या नजर आहेत तशा खेळाडूंच्याही आहेत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये रंगलेला मॅच. 1 बॉलमध्ये 3 धाब्याची गरज. इथे मात्र वाचवायचे आहेत. पाहूया काय घडणार. एक वली मॅच पाहिलीत, 2 वली पाहिलीत, 3 वली मॅच आल्यात. 3 वाल्या मॅच मध्ये पाहूया काय घडणार. अमोल वर्सेस साहिल. शेवटचाच बॉल, शेवटचा बॉल खेळलाय, फटका खेळलाय चाललाय आणि साहिल हिल साहिल जिंकवलाय मॅच षटकारानं. आणि 2022 साली देखील साहिलनं फायनलच्याच मॅच मध्ये 10 रन मारल्या होत्या. त्या साहिलनं पुन्हा एकदा विक्रम केलाय. निलेश धामणे खुश, संघ मालक. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव आहे मिस्टर. आता काही जण जेवायला बसले होते बाबा, त्यांच्या तोंडामध्ये घास गेला होता, तो आता काही जणांच्या तोंडामध्ये डबल गेला. थांबून होते प्रत्येक जण. काय होणार. धनंजय मागेला दादाचा चॅनल TVN. 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 नावाचा जाजा हाय बोलवाला, नावाचा जाजा हाय बोलवाला, जे नावी तिला येव पारी, जे नावी तिला येव पारी. थँक्यू. साहिल मॅन ऑफ द मॅच साहिल. या ज्यानं मॅच फिनिश केली तो साहिलच ठरला हिरो. वा साहिल, चांगली कामगिरी. भिकू मामा मालप, चेहऱ्यावरची स्माईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. साहिल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. निलेश सह्याद्री 11 चे संघ मालक निलेश दादा देखील खुश आहेत कारण त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आल्यात. या पुढच्या मॅचला सुरुवात होतात. कमेंट्री बॉक्समध्ये भरजी मोरे सर पुन्हा जॉईन होतात. त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल.